सामनातून आणीबाणीचं समर्थन करत कंगनावर टीका करण्यात आली। सामनाच्या रोखोक सदरातून कंगनावर टीकास्त्र डागण्यात आलं। इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला, ही इंदिरा गांधींची ताकद आहे। सामनातून असं टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे। तर कंगनावर हे टीकास्त्र सामनातून डागण्यात आलेलं आहे। इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला, ही इंदिरा गांधींची ताकद आहे असं सामनात लिहिण्यात आलंय। इंदिरा गांधी असामान्य व्यक्तिमत्व होतं। कंगना रनौत या नटीने इंदिराजींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी हा चित्रपट काढला। बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला, हीच इंदिरा गांधींची ताकद आहे। कंगना रनौत तिचा इमर्जन्सी हा सिनेमा आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला, हे बरं झालं। खरा इतिहास नष्ट करायचा वेढा काही लोकांनी उचललाय, सत्य झाकलं जात आहे। काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचं पुनर्लेखन करतायत। कंगना रनौत या भाजपच्या गोटात आहेत आणि मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रँड अँबॅसेडर असल्यानं त्यांनी इमर्जन्सी चित्रपटात इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवलेला आहे आणि त्या काळाचा संपूर्ण इतिहास मोडून तोडून सादर केला आहे। इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणं ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा आहे, असं सामनात लिहिण्यात आलंय। त्यांना अटक झाली नव्हती, त्यांनी तेव्हा आणीबाणीमध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींचं कौतुक करून जेलवारी स्वतःची वाचवली आणि म्हणून आता त्यांच्याकडे मजबुरी आहे। शिवसेनेची तेव्हाची भूमिका ही स्वतःची चमडी वाचवणारी होती आणि म्हणून आज आणीबाणीचं समर्थन करावं लागतं। खरं तर लोकशाहीमध्ये 19 महिने लोकशाही बंदिस्त करणं, लोकशाहीचा आवाज बुलंद करणाऱ्या, नमस्ते सदा वत्सल्य म्हणणाऱ्या, भारत माता की जय म्हणणाऱ्यांना त्यांची कोणतीही चूक नसताना 19 महिने जेलमध्ये टाकणं हे तर गैर आहे। याचं समर्थन करणं म्हणजे स्वतःचं भविष्य अंधकारमय करण्याचा हा एक प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।